थोडं तुम्ही कुठून बोलताय? पिलीवरून माळशिरस तालुका. पिलीवरून बोलताय, माळशिरस तालुका. हा विषय आहे काय? तुम विषय हा काय तुमचा? म्हणलं भाऊ, किंमत काय सांगावी लागेल, विकायची होती. यात्रा आहे आता पिलीवची आजपासून. बर, आम्हाला काय माहिती नाही, मग कितीपर्यंत विकलं पाहिजे, काय सांगितलं किती पाहिजे? ते आता वस्तू मी समोर बघितली नाही किंवा तुम्ही मला बघितलं नाही किंवा मी तुम्हाला बघितलं नाही, म्हणजे ह्या गोष्टी काय समोरासमोर घडल्या नाही त्यात, तरी पण ह्या गोष्टीसाठी माझ्यावर विश्वास ठेवून कसं काय तुम्ही चर्चा करू शकता? ते मी सबस्क्रायबर आहे दादा युट्यूबवर होता तुमचा. बर बर बर. मग तुम्हाला ती माहिती आहे असं वाटतंय नाही का? कशावर सांगा. भेट नसताना? ते बघितल्या व्हिडिओ बघितल्यावर कळतं ना काय किती माहिती आहे किती नाही काय. पण असे व्हिडिओ बनवणारे तर भरपूर आहेत, माहिती असतील. देणारे भरपूर आहेत. हो हो. पण सरळ बोलणार नाही ना कोण असं. बर स्पष्ट बोलणार. बर आता आम्ही कसं माहितीये का, आम्ही म्हणजे नवीनच आहे ह्यामध्ये. आम्हाला त्यातली खोंडातली काय माहिती नाही. आम्ही पळवाय बघितलं पण ती काय पळलं नाही एक नंबरचं. म्हणून ते आता विकायला लागलोय. आणि आमच्यातली भाऊ की नाही का असं उत्तर बरोबर देत नाहीत की एवढ्याला जाईल तेवढ्याला जाईल किंवा असं खराब आहे तसं खराब आहे असं सांगतात नाही का. म्हणून तुमच्याशिवाय कळणार नाही खरं म्हणजे कितीला जाईल, किती सांगावं तिथं. कधीपासून ओळखताय मला? मला वाटतं 4-5-6 महिने झाले मी हे म्हणजे सबस्क्राईब केलंय चॅनल तुमचं. बर बर. हा. ते आता कसं झालंय, आता एक तिसरं खोंड झाले गायला. हं, आता पुढच्या वेळी आता म्हणजे 1-2 महिन्यात आता गाय माझ्यावरच येईल. मग बर. त्यावेळी पण कोणतं भरावं लागेल काय ते पण विचारायचं होतं परत. म्हणजे मला कितपत तुम्ही ओळखलंय, मी नेमका काय करतोय, कशासाठी करतोय? ते तुम्ही खरं गायच्या हे प्रसाराबद्दलच बोलताय, जातीबद्दल म्हणजे ते बर जे हे वाढण्यासाठी. बर बर बर. हा. आता आमच्यात आम्ही 2-3 वेळा म्हणजे आता आमचा भाऊ बघत होता, आता ते मी बघतोय. मग ती कुठली भरायची काय ती पण तुम्हाला परत विचारायचं होतं नाही का, म्हणजे ते जात ही व्हायसाठी म्हणजे पहिलं. खिलारच्या बाबतीतली काही गोष्टी विचारायला तुम्हाला दुसऱ्या कोणी प्रवृत्त केलं नाही ना, किंवा माझं नाव सांगितलं नाही ना? नाही, मी सबस्क्रायबर आहे तुमचा. बर, म्हणजे स्वतः तुम्ही चॅनल बघताय, हो हो. स्वतःला समजलं की बाबा ह्या माणसाला काहीतरी विचारलं हा पाहिजे आणि ह्या माणसाकडून ऐकायचंय. हा, काय तर माहिती आहे तुमच्याकडे आणि तुमच्याकडूनच म्हणजे स्पष्ट कळेल की बाबा बर काय होईल, काय किंमत नाही याची. बर बर बर. मला वाटतं म्हणजे असे दुर्मिळ लोक आहेत की बाबा ह्या अशी एखाद्या गोष्टीसाठी एखाद्याचा सल्ला घेणं. हो हो हो. आणि नाही, आम्हाला त्यातली खरंच जास्त काय माहिती नाही, त्यामुळे म्हणलं तुम्हालाच विचारावं, तुमच्याकडून काय कळलं तर कळलं. असं बोलता आलं पाहिजे बाबा, त्या हा गोष्टीबद्दल माहिती नाही, मात्र माहिती असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला विचारावं. हा, ते ठीक आहे, तरी पण माझी तुमची भेट नाही, मी त्याला बघितलं नाही. एक हा मोबाईल वरून उत्तर 80 ते 85% देता येतं. हा. आता 15. मला काय वाटलं तुम्ही येणार आहे काय, त्यासाठीच मला फोन करावा. बर बर. नाही, आलो तर आवर्जून काय अडचण नाही, समोरासमोर मी सगळं व्यवस्थित सांगेन. हा घेणाऱ्याला पण सांगेन, देणाऱ्याला पण सांगेन. हा पण मोबाईल वरून 100% तंतोतंत हा, नाहीच की. सांगता येईल असं नाही. हो, बरोबर आहे. लक्षात आलं? हा, अंदाजन म्हणजे किती काय. हा, 15 ते 20 हजाराचा फरक राहतो मोबाईल वरनं हो समोर. हो, बरोबर आहे. काय अडचण नाही, मी फोटो व्हिडिओ व्यवस्थित बघतो आणि त्याचा तुम्हाला मी प्रतिसाद देतो. बरं, तू आता अजून एकदा हायचा मेसेज करू का? चल चल, करून ठेवा, काय अडचण नाही. आणि आणि तो जो बारका आहे का 2 नंबरचा, हा, त्याला बट्टा आहे म्हणजे 2 बोहरे आहेत पाठीवर. ठीक ठीक. हा, आणि जो मोठा आहे ना त्याला म्हणजे बरोबर एकच बोहरा आहे. समजा हा विषय समाजाला कळला आणि समाजाने विचारलं, त्या माणसालाच काय एवढं विचारायचं, किंवा त्या हा व्यक्तीमध्ये काय बघितलं तुम्ही की त्यांना हा भेट घेतली आहे का, हा किंवा त्यांनी तुमचं कधी विकून दिलंय का, किंवा त्यांनी हा. तुमचा काय फायदा केलाय, असा जर प्रश्न समाजातनं विचारला तर तुम्ही त्याला उत्तर काय देणार? म्हणजे नाहीच की तसं काय. आपण समाजाने एखाद्या वेळेला आडवं लावलं, समजा XYZ एक हा उदाहरण, तुम्हाला त्यात ह्या गोष्टीत परफेक्ट बनवायची ही दिशा आहे. हो हो, मी बरोबर आहे. विचारतोय याचा अर्थ हा रागाला यायचं नाही किंवा ना डोक्यात दुसरं काय आणायचं नाही. पण ना समाज काय करतं, हा एखादी चांगली गोष्ट घडत चालली तर ती कशी खाली येईल असं हा बघत हा. असतं.
त्या ते ठिकाणी हा तरुण बोल. वर्ग हा स्टेबल झाला पाहिजे. हो हो तरुण वर्गाला समजलं पाहिजे की बाबा खरंच ही गोष्ट हा, अशी आहे आणि ह्या गोष्टीला असं असं मार्गदर्शन असावं लागतं. हो हो मग तुम्ही काय उत्तर देणार? एखादा समजा समाजातून उभारला की त्या माणसालाच विचारून तुम्ही का लागलाय घडवायला? ते ज्याला माहिती आहे त्यातली इन डेप्थ मध्ये पूर्ण त्याच माणसाला आपण विचार ना, जो सरळ मार्गी आहे. बर बर. आणि त्याचाच सल्ला घेणार ना आपण. हम्म. असे खूप जण भेटलेत सर आम्हाला, म्हणजे नाही का बर. खूप म्हणजे खोंडाबद्दल मायनस पॉईंट सांगणार, प्लस पॉईंट सांगणारा कोण भेटला नाही बघा. बर हा, आम्हाला खरंच काही माहिती नाही त्यातली. मग बर. ते तुमच्याशिवाय कळणार नाही, नाही का, म्हणजे खरंच एवढ्याला विकला पाहिजे बाबा, किंवा काय तुम्ही 5-10 कमी सांगताल इकडे तिकडं. आता फोनवर एवढं काय कळण्यासारखं नाही तसं. बरोबर. हा, ते कसं झालं, आमचा ते मोठा खोंड आहे ना, त्याला आम्ही पहिलाच म्हणजे आम्हाला काय कळत नव्हतं तेव्हा आम्ही ते चुलत भावाला झोपायला दिला घोड्याबरोबर. ते ते त्यानं जे मारला त्याला, ते हा. त्याला ते भ्या बसलं, ते आता पळत नाही ते. हा. हा, मग ते मला आता कोण तसं यात्रेतच विकायचं त्याला, आणि दुसरा पण आहे त्या मागोमागे. तुमचं शिक्षण? मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण शेती बघतो. बर ठीक. हा, तू व्हिडिओ पाठवावे लागतील का खोंडाचे? हा, मी फक्त पाठवून फोटो. ठेवा. मी काय करतो, संध्याकाळी निवांत फोन करतो, परत संध्याकाळी तुम्हाला उत्तर देतो. आता सध्या कसं आहे, हा, तात्काळ लगेच बघून उत्तर दिलं असतं, पण आता जरा वेगळ्या कामात आहे थोडं मी. ओके ओके. आता तुम्हाला तर ज्यावेळी आपल्या इथं गाय हिटवर येईल त्यावेळी मग त्याच्या आधी तुम्हाला फोन करावा लागेल का 1-2 दिवस आधी? कारण कुठला भरायचा काय बैल असं. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हा मुद्दा समोरासमोर भेटून बोललो तर अति उत्तम आहे, किंवा मी मोबाईलवरती बोलू शकतो. पण या सगळ्या गोष्टीत तुम्हाला जर उतरायचं असेल हा, तर गाठीभेटी सरळ भेटणं, सरळ बघणं, आणि कमीत कमी स्वतःची परीक्षा झाली पाहिजे. हो हो, बाबा बरोबर ह्या आहे. गोष्टीचं उत्तर आपल्याला स्वतः तयार करता आलं पाहिजे. हा, त्यासाठी आज बरेच व्हिडिओ येतात, बरेच फोटो येतात, त्यांची शहानिशा करता आली पाहिजे, ते समोर समोर बघता आलं पाहिजे. हो हो बरोबर. हो हो, आणि ज्या गोष्टीपासून प्रकाश पडतो तुम्हाला डोक्यात, हा किंवा ज्या गोष्टीपासून सावध होता, ज्या व्यक्तीपासून सावध होता, हा, तर म्हणजे अर्थात ती काही वेळ असू दे, ती गुरु असते वेळ. हो हो, आणि त्या गुरुला त्या वेळेला कधीच विसरायचं नाही. बरोबर आहे. आणि त्यानंतर जे तुम्हाला आयुष्यात मिळणार आहे ना, हा, ते नोकरीपेक्षा, उद्योगधंद्यापेक्षा भरपूर काही मिळणार आहे खिलार मधून. फक्त हो आज एका ठिकाणी कुठेतरी थांबणं तुम्हाला गरजेचं आहे. होय होय, कारण आज मीडियावरती ज्या प्रमाणात वाऱ्याला वेग आहे, त्या प्रमाणात व्हिडिओला, फोटोला वेग आहे. होय होय, बरोबर आहे. तुमचं मनापासून आभार मानतो की बाबा हा, तुमची माझी गाठभेट नसताना या मुद्द्याला माझ्याकडे त्या आशेने तुम्ही बघताय. होय की. पण माझं एक मत आहे की तुम्ही मोबाईलवरून मला लय मोठेपणा किंवा एक मान सन्मान दिला म्हणून मी स्वतःला की वेगळा न समजता की मी हा, पुढची पायरी सांगतोय की गाठीबिटी झाल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवायचा नाही. बर बर, आलं का लक्षात? होय होय, हा, जोपर्यंत तुमची माझी गाठभेट होत नाही हा हा, तोपर्यंत 100% कुठेही कोणावर विश्वास ठेवायचा, माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही. बर, ही माझा पुढचा सल्ला. हा. आलं लक्षात? नाही सर, कसं झालंय या क्षेत्रात कोण कोणावर विश्वास ठेवत नाही बरं का, हा. पण कुठेतरी कुणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे ना, असं हा, सगळ्यांवरच. विश्वास कोणी कोणावर ठेवत नाही, विश्वास कोणावर राहत नाही, विश्वास हा, कोणावर राहत ठेवायचा नाही तो, राहत कन्फ्युजन नाही आहे. तो, हा, राहत नाही तो भाग वेगळा आहे, पण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे ना. पण ह्याच्यासाठीच भेटी महत्वाची आहे. होय होय, ते आहे की. ह्याच्यासाठीच अंतर पार करावं लागते. होय, बरोबर आहे की. आणि विश्वास ठेवायसाठी तर खर्च करावा लागतो थोडा, हा, आणि विश्वास ठेवायसाठी तर जागा सोडावं लागते. होय होय म्हणजे ह्या सगळ्या खटाटोप खाल्ल्यावर स्थिर थांबायचं, होय, बरोबर आहे की. आणि विश्वास जागा ठेवायचा, आणि त्या ठिकाणी कट्टर राहायचं. हो हो, म्हणजे तुम्हाला सांगता येते ना जगाला, बाबा विश्वास ठेवलेलं चांगलं असतं, हा, ते आहेच की. आणि विश्वास ठेवावा लागतो. हो, ठेवावा लागतोच, कुठं आणि ना कुठं तर विश्वास ठेवावा लागतोय. आणि विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नाही, हे तुम्हाला ठासून कधी सांगता येणार आहे? हा जेव्हा तुम्ही आटताय, तुम्ही हा कष्ट करताय, तुम्ही खर्च करताय, हा, त्यावेळी तुम्हाला आत्मविश्वास येणार आहे पुढचा. बरोबर आहे की. आलं लक्षात? हो हा, हे तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहे म्हणून मी सांगतोय, मी सिव्हिल इंजिनियर आहे. हो एक इंजिनियर एका इंजिनियरला आपण आपल्या भाषेत समजेल असे सांगता आलं पाहिजे आपल्याला. हो हो, ते आहे की. आणि मला एक अभिमान आहे हा की बाबा नोकर वर्गातले
इंजिनिअरिंग फील्ड मधले, डॉक्टर फील्ड मधले किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले, हा की कमीत कमी हा चॅनल त्यांच्या मोबाईल मध्ये दिसल्यानंतर ते ह्या प्रवाहात येत आहेत. होय होय बरोबर. हो आणि या प्रवाहात आल्यावर योग्य दिशा पाहिजे. होय होय ठीक आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी काय अडचण नाही व्यवस्थित संध्याकाळी देऊ शकतो, कारण आता दिवसा जरा इतर हा शेतातल्या कामांची गडबड असते, हा ते आहे की म्हणून त्या मुद्द्याला मी हा वेळ देत नाही. ओके म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की आपण योग्य माणसाला विचारलंय का चुकीच्या माणसाला विचारलं, यासाठी चर्चा केली. होय होय ओके. सर एक अजून एक प्रश्न होता म्हणजे आपण आपल्या गाईला जर बट्टा नाही आणि बैलाला दाखवलेल्या बैलालाही बट्टा नाही तर वासरूला बट्टील होऊ शकतं का तसं? होय, कसं म्हणजे काय कारण असतील काय? त्याला बरीच कारणं असतात जुन्या पद्धतीनं, की त्यांच्या आजी आजोबाला वगैरे बहुरा असू शकतात. बर बर आता अलीकडे एक म्हणजे नवीन अनुभव तयार होत चाललाय लोकांचा, की खिलार हे इतर जनावरांच्या शेजारी बांधल्यानंतर ती सावली पडतात म्हणतात ना जुनी माणसं, बर 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 बरोबर आहे. किंवा माणसात सुद्धा एखादं लेकरू झालं तर त्या नात्याची सावली पडली, ह्या माणसाची सावली पडली, बर 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 असं जनावरात सुद्धा गोष्टी घडतात. ही जुनी माणसं सांगत आलेली आहेत. ओके ओके आणि सगळ्या जुन्या गोष्टी सुद्धा टाळून जमत नाहीत. नाही 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 ज्या टाळायच्या त्या टाळायच्या, बर कोणत्याही गोष्टी जुन्या टाळायच्या नाहीत. बर बर हा, बर सर हे आपलं पाठीवर 2 भोवरे असणं ते म्हणजे खराब आहे का मुताटीवर एक भोवरा असणं? आपलं ते हा कसं आहे, ते प्रत्येकाच्या भावनेवर आहे. होय ना प्रत्येकाच्या भावनेवर आहे. शेवटी ते खाणार पिणार लघवी करणार शेण टाकणार, बरोबर आहे. हो तेच करणार नॅचरली हा शेवटी शेतीच काम करणार आहे, शेवटी गायच काम करणार आहे, दूध द्यायचं काम करणार आहे गाय, बरोबर आहे. हो पण ही जी नावं आहेत ना, ही व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याचा मोल कमी झाला पाहिजे किंवा मोल कमी हा करता यावा, बर 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 त्या दृष्टिकोनातून हा झालेला माझा अभ्यास आहे. मग शेवटी ओ शास्त्रीय दृष्टिकोनातनं म्हणा, हम्म संस्कृतीतनं म्हणा, किंवा हा फिजिकली म्हणा, किंवा आयुष्यात म्हणा, किंवा आर्थिक नुकसान म्हणा, हे झालेली उदाहरणं कोण मांडली नाही ती आजपर्यंत, हे आहेत. होय ना हा, हा त्यामुळं त्या मुद्द्याला एवढा जास्त भर द्यायचा नाही. बर 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 आपण बरं का शिकलेल्या पोरांनीच फक्त. हा 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 हा, कारण आता आम्हाला आमचे जे दोन्ही आता तिसरा एक खोंड झाला ना तो बटीलच आहे मग तिला जण आम्हाला तसंच म्हणतात नाही का म्हणजे बटीला ही काय कामच नाही दारात मी ठेवू नका दारात चांगलं नसतं. ठीक आहे, त्यात पण कसं आहे हा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या हो गोष्टी अजून भरपूर बोलण्यासारखी आहेत. ज्यावेळी हा आपण मुलाखतीला हा बसू ओके सर किंवा चर्चेला बसू त्यावेळेला क्लिअर करतो. ओके ओके थँक्यू सर. ओके.